हॅलो एव्हरीवन. 1.5 ए सी आणि डी सी क्वांटिटी याच्यामध्ये डिफरन्स बघितला आपण. ए सी आणि डी सी करंट. तर ज्यावेळेस आपण क्वांटिटी शब्द यूज करतो त्यावेळेस करंट असेल, व्होल्टेज असेल किंवा फ्लक्स असेल, या तिन्ही क्वांटिटी अल्टरनेटिंग असतात. ए सीच्या केसमध्ये डायरेक्ट करंट म्हटलं तर डी सीच्या केसमध्ये सेम असतात. फर्स्ट वेवफॉर्म कशा आहेत, त्याच्यानंतर त्याचे डेफिनेशन्स इथं आपण दिलेले आहेत. प्रिव्हियस पार्टमध्ये आपण हा कंप्लीट केलेला डिफरन्स. तर ए सी सप्लायला फ्रिक्वेन्सी असते, डी सीला फ्रिक्वेन्सी नाही. फ्रिक्वेन्सी डेची डेफिनेशन आपल्याला या पार्टमध्ये कंप्लीट करायची. पॉवर ट्रान्समिशन इझी आहे किंवा पॉवर ट्रान्समिशन इफिशियंट आहे, लेस इफिशियंट आहे डी सीसाठी. ॲप्लिकेशन्समध्ये ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिकल एनर्जीचं, इलेक्ट्रिकल ग्रिड, हाऊसहोल्ड सप्लाय, लाइटिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रिक मोटर्स यूज होतात. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये कम्प्युटर, मोबाईल फोन आणि बॅटरी पॉवर डिव्हायसेस हे डी सी सप्लायवरती वर्क होतात. ट्रान्सफॉर्मर आपण ए सी सप्लायला यूज करू शकतो, डी सीला ट्रान्सफॉर्मर यूज नाही करू शकत. मेजरमेंट ऑफ ए सी त्याच्यामध्ये डिफिकल्ट याच्यासाठी आहे की त्याच्यामध्ये कंटिन्युअसली डायरेक्शन रिव्हर्स होत असते. त्याच्यामुळं आपण आर एम एस किंवा इफेक्टिव्ह व्हॅल्यू मेजरमेंट करण्यासाठी जे मीटर तयार करावे लागतात तर ते ए सीला कॉम्पेटेबल असले पाहिजेत. डी सीमध्ये डायरेक्ट करंटमुळे डायरेक्टली डी सी व्हॅल्यू मेजर करता येतात. सेफ्टीचा एक पॉईंट होता की ए सी मोर डेंजरस याच्यासाठी आहे की ए सीचे आपण हायर व्होल्टेजेस यूज करतो कम्पेअर विथ डी सी. Now we'll see advantages of AC and DC. Advantages of AC alternating current over direct current supply. त्याच्यामध्ये मेन ॲडव्हान्टेज जे आहे ते ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर एक स्टॅटिक डिव्हाइस आहे जे ए सी सप्लायवरती वर्क करतं. ते आपल्याला इझिली कन्वर्ट करून देतं ए सी व्होल्टेजला. त्याचं व्होल्टेज इन्क्रीज करेल किंवा डिक्रीज करेल. म्हणजे जे ए सी सप्लायचं हे मेन ॲडव्हान्टेज आहे अल्टरनेटिंग करंट असल्यामुळं. स्टॅटिकली इंड्युस्ड ई एम एफचा आपण फायदा इथं घेऊ शकतो आणि एका कॉईलमधून दुसऱ्या कॉईलमध्ये व्होल्टेज आपल्याला बिल्ड करता येतं. दुसऱ्या कॉईलमध्ये जेवढे नंबर ऑफ टर्न्स असतील त्याच्यावरती डिपेंड राहील की त्याच्यामध्ये व्होल्टेज किती इंड्यूस होणार. जर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही कॉईलमध्ये सेम नंबर ऑफ टर्न्स असतील तर सेम व्होल्टेज इंड्यूस होईल. स्टॅटिक डिव्हाइसमध्ये लॉसेस पण कमी असतात. ए सीचं दुसरा ॲडव्हान्टेज आहे की लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशनसाठी ए सी सप्लाय हा इफिशियंट आहे कम्पेअर विथ डी सी सप्लाय. ई सीला ए सी सप्लायला आपण स्टेपअप करतो आणि लॉंग डिस्टन्सवरती ट्रान्समिट करतो. त्याच्यामुळं काय होतं की त्याच्यामधला जो करंट आहे तो करंट कमी होतो, कम्पॅरेटिव्हली लॉसेस कमी होतात. थर्ड जो ऑप्शन आहे ईज ऑफ जनरेशन. तर ए सी आपण इझिली जनरेट करू शकतो कम्पेअर विथ डी सी. डी सी जनरेट करू शकतो आपण डी सी जनरेटर यूज करून, पण त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा पार्ट थोडा जास्त येतो ए सीच्या कम्पॅरिझनमध्ये. ईज ऑफ जनरेशन ए सी आहे. सोबत जर आपल्याला डी सी सप्लाय पाहिजे असेल तर आपण त्याला ए सीला डी सीमध्ये रेक्टिफायर सर्किटमध्ये डायोड यूज करून इझिली कन्वर्ट करू शकतो. वाईड ॲप्लिकेशन्स ऑफ ए सी सप्लाय लाईक ए सी मोटरचं. तर डी सीला कम्पेअर करता ए सीचे भरपूर जास्त ॲप्लिकेशन्स आहेत. जसे की ए सी मोटर्स आहेत. ए सी मोटर्स सेल्फ स्टार्टिंग असतात. याच्यामध्ये ज्या डी सी मोटर असतात त्या सुद्धा सेल्फ स्टार्टिंग असतात. ए सी मोटर, ए सी वेगवेगळे सिंगल फेज, 3 फेज ए सी अप्लायन्सेस इंडस्ट्रीजमध्ये, डोमेस्टिकमध्ये यूज होतात. बरेचसे ॲप्लिकेशन्स हे डी सी पण असतात. याच्यामध्ये 1.6 जो आहे याच्यामध्ये आपल्याला सिंगल फेज ए सी, सायनोसॉइडल ए सी वेव्ह याच्या ज्या डेफिनेशन्स आहेत जसं की इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, सायकल, ॲम्प्लिट्यूड, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, आर एम एस व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू फॉर सायनोसॉइडल वेव्ह फॉर्म, फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर, या सगळ्या डेफिनेशन बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये जी फर्स्ट डेफिनेशन आहे डेफिनेशन बघण्यासाठी आपल्याला अगोदर हे चेक करायचं आहे की डायग्राम कशी आहे याची.
साइन वेव ड्रॉ करताना एक सायकल आपल्याला ड्रॉ करायची लाईक दिस. त्याच्यामध्ये ही फक्त एक सायकल आहे. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू पहिली डेफिनेशन आहे. द व्हॅल्यू ऑफ द इंड्युस्ड EMF ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट. फॉर एक्झाम्पल जर T1 टाइम कन्सिडर केला तर T1 टाइमला इथं जी व्हॅल्यू असणार आहे ती आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. or the instantaneous value of the induced EMF at पर्टिक्युलर इन्स्टंटला जी व्हॅल्यू AC सप्लायची असेल, ACची असेल ती इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. याला रिप्रेझेंट करतो आपण E इज इक्वल टू EM साइन ओमेगा टी. स्मॉल ई इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. EM ही मॅक्सिमम व्हॅल्यू असते, त्याची पण डेफिनेशन आहे पुढे आपल्याला, किंवा तिला आपण पीक व्हॅल्यू म्हणतो. जर व्होल्टेज असेल तर VP, करंट असेल तर IP रिप्रेझेंट करणार आपण. आणि ओमेगा ही अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा हा इज इक्वल टू 2 पाय एफ. ओमेगाचं युनिट रेडियन पर सेकंड आहे, ते पण बघूया पुढे. व्हॉट इज अ सायकल? सायकल इज वन कंप्लीट सेट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी. म्हणजे एक पॉझिटिव्ह सेट आणि निगेटिव्ह सेट कंप्लीट करून एक सायकल कंप्लीट होते. नेक्स्ट आहे ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूडला पीक व्हॅल्यू पण म्हटलं जातं किंवा क्रस्ट व्हॅल्यू पण म्हणतात. द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह ऑफ एन अल्टरनेटिंग क्वांटिटी इज नोन ॲज ॲम्प्लिट्यूड. AC सप्लायमध्ये 90 डिग्रीला किंवा 270 डिग्रीला ही जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे आयदर पॉझिटिव्हला किंवा 0 पासून निगेटिव्हला, ही आहे आपली ॲम्प्लिट्यूड. VP और VM ने आपण त्याला रिप्रेझेंट करतो. करंट असेल तर IP किंवा IM. नेक्स्ट डेफिनेशन टाइम पिरियड. टाइम टेकन by an alternating quantity to complete one cycle is called its time period. अल्टरनेटिंग क्वांटिटी एक सायकल कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागतो तो टाइम पिरियड टी आहे. विच इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. कॅपिटल टी ने डिनोट करतो. सिंगल बेसिस AC सप्लायमध्ये फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज आणि टाइम आणि फ्रिक्वेन्सी हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. मग टाइम पिरियड इज इक्वल टू 1/50. टाइम पिरियड सेकंडमध्ये काउंट करतो आपण. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन द नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. हे जे सायकल्स पर सेकंड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी. नेक्स्ट आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी समजण्यासाठी इथे एक डायग्राम आहे. हा कंडक्टर आहे. कंडक्टर एक्स ॲक्सिसला थीटा अँगल करतोय आणि तो मॅक्सिमम फ्लक्स φm मध्ये आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन द रेशो ॲट विच रोटेशन the rate at which the phase of sinusoidal waveform changes or change with respect to time. सायनुसायडल वेवफॉर्म जनरेट होत असताना ती ज्या रेटनी फेज स्वतःचा चेंज करते. फेज चेंज करणे म्हणजे पर्टिक्युलर इन्स्टंटला एक मॅग्नेट्यूड मिळणे. दॅट इज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही ओमेगाने डिनोट करतो आपण. त्याचं युनिट आहे रेडियन पर सेकंड. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. फ्लक्स फायने डिनोट करणार आहे. त्याच्यामध्ये कंडक्टर रोटेट होईल. नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली रूट मीन स्क्वेअर. दॅट इज RMS व्हॅल्यू. दोन सर्किट आपण इथं खाली दिलेले आहेत. जर याच्यामध्ये सेम हीट जनरेट होत असेल रेजिस्टरमध्ये, सेम पॉवर दिली आहे आपण आणि सेम करंट फ्लो होत आहे, दॅट टाइम जो DC व्होल्टेज आहे ते AC ला इक्विव्हॅलेंट आहे. ते याच्यामध्ये कसं दिलंय, द RMS व्हॅल्यू ऑफ एन AC इज गिवन बाय दॅट स्टेडी करंट which when flowing through a given circuit for a given time produces same heat as produces by the AC when flowing through the same circuit for the same time. That is RMS value. RMS व्हॅल्यूला RMS म्हणण्याचं अजून एक रिझन असतं की AC सप्लायमध्ये काही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत आणि तेवढ्याच निगेटिव्ह व्हॅल्यू. ॲव्हरेज दोन्हीचं घेतलं तर ते 0 येतं. म्हणून आपण फर्स्ट स्क्वेअरिंग करतो.
स्क्वेअरिंग केल्यानंतर स्क्वेअर ऑफ पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह, स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह इज ऑल्सो पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर त्याचा मीन घेतो आणि मीन घेतल्यानंतर सर्वांचा परत स्क्वेअर रूट घेतलं जातं. रिझन असं आहे की ऑलरेडी आपण त्या सर्व व्हॅल्यूंचा स्क्वेअर केलेला आहे. नेक्स्ट ॲव्हरेज व्हॅल्यू. the average value INE denote करतो आपण of AC alternating current is expressed by that steady current which transfers across any circuit the same charge as is transferred by AC during the same time. जो चार्ज ट्रान्सफर होणार आहे तो जर सेम असेल सर्किटमध्ये, आर एम एस हीटशी रिलेटेड होता आणि ॲव्हरेज व्हॅल्यू ही चार्जशी रिलेटेड आहे. आय आर एम एस जर करंट आर एम एस व्हॅल्यू आपण फॉर्म्युला लिहायचं असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय √2. √2 इज 1.414 आणि त्याचा रेसिप्रोकल हा 0.707 आहे इंटू आय एम. नाव ॲव्हरेज व्हॅल्यूसाठी फॉर्म्युला आहे आय ए व्ही ॲव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल ट्वाईस मॅक्सिमम व्हॅल्यू डिवायडेड बाय पाय. हा 2 जर पायला डिवाइडला घेतला तर आय एम डिवायडेड बाय पाय बाय 2. ॲव्हरेज व्हॅल्यू नाव पाय बाय 2 याला जर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं इट बिकम 0.637 आय एम. देन अजून दोन लास्ट टू डेफिनेशन्स आहेत. फॉर्म फॅक्टर रेशो. इट इज फॉर्म फॅक्टर इज द रेशो ऑफ आर एम एस व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. आणि ॲक्च्युअल मध्ये जर आपण याचा रेशो घेतला तर आर एम एस व्हॅल्यू मीन्स 0.707 टाइम्स आय एम डिवायडेड बाय 0.637 टाइम्स आय एम विच इज बिकम 1.1. AC सप्लायसाठी जो फॉर्म फॅक्टर आहे दॅट इज 1.1. नेक्स्ट आहे पीक फॅक्टर विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रस्ट फॅक्टर और ॲम्प्लिट्यूड फॅक्टर. तिन्हीला नाव त्याचं एकच आहे. तर जे पीक फॅक्टरसाठी डेफिनेशन अशी आहे की इट इज द रेशो, इट इज डिफाईन ॲज द रेशो ऑफ मॅक्सिमम व्हॅल्यू टू द आर एम एस व्हॅल्यू. पीक फॅक्टर, पीक म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू टू द आर एम एस व्हॅल्यूचा, that is a peak factor or crust factor which is denoted by Ka Im maximum value divided RMS value Im divided by √2. Now it becomes 1 divided by 1 divided by again √2. It becomes √2 which is 1.414. For AC supply the peak factor is 1.414. Thank you.